पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर पाडलं। त्रालमध्ये आयडी स्फोट घडवून दहशतवाद्यांचं घर केलं उद्ध्वस्त। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवर। पुलवामा, अनंतनाग आणि कठुआमध्ये सर्च ऑपरेशन। जवानांकडून कसून तपासणी सुरू। सिंधू पाणी वाटप करारासंदर्भात दिल्लीत महत्त्वाची बैठक सुरू। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी जलमंत्र्यांसोबत चर्चा। सर्व पाकिस्तानी व्हिसा रद्द। गृहमंत्री अमित शहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। पहलगाम हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई। सुरक्षेतली कमतरता दूर करण्यासाठी आम्ही सरकारसोबत। पहलगाममधल्या हल्ल्यानंतर शरद पवारांकडून सरकारला पाठिंबा, तर हल्लेखोरांवर कठोर कारवाईचीही मागणी। राहुल गांधींनी घेतली पहलगाममधल्या मृतांच्या कुटुंबियांची भेट, तर जखमींचीही केली विचारपूस। सरकारला कारवाईसाठी सहकार्य करण्याचं दिलं आश्वासन। अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाकडून पोलिसांची खरडपट्टी। गुन्हा दाखल करण्याचे निर्देश असतानाही गुन्हा दाखल का केला नाही, उच्च न्यायालयाचा सवाल। नाशिकच्या काठेगल्लीतील दंगल पूर्वनियोजित। पोलिसांच्या तपासात बाब उघडकीस। दगडफेक प्रकरणी टिप्पर गँगच्या समीर पठाणचा जुगार अड्डा उद्ध्वस्त। राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या अवमान प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्लीत अटक। 24 वर्ष जुन्या प्रकरणात कारवाई। माओवाद्यांकडून सरकारला शांती चर्चेसाठी आवाहन। 20,000 जवानांनी करेगट्टाच्या पहाडीवर घेरल्यानंतर माओवाद्यांनी पत्र पाठवत घेतली नरमाईची भूमिका। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 3 दिवस पूर्ण झाले। मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या या भागामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या 26 जणांना या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागलाय। अख्ख्या भारताला हादरवून सोडणाऱ्या या हल्ल्याच्या ठिकाणी नेमकं काय आणि कसं घडलं पाहूयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल ग्राउंड झिरो रिपोर्टमध्ये। न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचलेली आहे बैसनेर येथे। बैसनेरचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर इथे आपण डाव्या बाजूला पाहू शकतो की इथे पर्यटकांना बसण्याची इथे व्यवस्था करण्यात आली होती। त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली होती। संपूर्ण परिसर आपण बघतोय की अस्तव्यस्त झालेला आहे। याच ठिकाणी सर्व पर्यटक खायला प्यायला बसलेले असताना त्यांच्यावरती अचानक गोळीबार करण्यात आला। बैसरनच्या याच व्हॅलीत दहशतवाद्यांनी अतिशय क्रूरपणे 26 पर्यटकांना संपवलं। जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्याचा पहिलाच व्हिडिओ जो समोर आला तो इथलाच होता। भेळपुरी खाणाऱ्या नेव्ही ऑफिसर विनय नरवाल यांना इथेच गोळ्या घालून संपवलं गेलं। आपण इथं पाहत असाल एक भेलपुरीवाला आहे। साहजिकच आपण प्रत्येक पर्यटन स्थळी आपण पाहतो की सर्व पर्यटन स्थळाच्या इथे पर्यटक जे आहे ते आवडीने भेळ जे आहे ते खात असतात। इथे संपूर्ण भेलपुरीचा जो स्टॉल आहे तो इथे पडलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। आणि समोर आपण पाहत असाल की जेवणाची व्यवस्था होती ती देखील इथे पूर्णपणे उलतापालता पडलेले आपल्याला पाहायला मिळते। सर्व टेबल उलटे झालेले पाहायला मिळतात। अनेक खुर्च्या ज्या आहेत त्या इथे तुटलेल्या देखील पाहायला मिळतात आणि ते खूप मोठा गोंधळ आणि जीव वाचवण्याची एक प्रकारे ही चढाओढ जी आहे ती लागली होती। याच ठिकाणी असलेल्या कॅन्टीनमध्ये आजही पर्यटकांनी ऑर्डर केलेल्या 2 मॅगी तशाच पडून आहेत। बैसनेर इथल्या पर्यटन स्थळावरती हे एकमेव इथे कॅन्टीन आहे आणि या कॅन्टीनच्या आतमध्ये जर आपण पाहिलं इथे जेवण बनवण्याची इथे व्यवस्था आहे आणि ह्या जेवण बनवण्याच्या ह्या व्यवस्थेमध्ये जे हॉटेलचं एकूण स्वयंपाकघर आपल्याला इथे पाहायला मिळते। या स्वयंपाकघराच्या आतमध्ये आपण आज इथे आलेलो आहोत आणि या स्वयंपाकघरामध्ये आपण पाहत असाल इथे एक मॅगी जी आहे
ती अर्धवट बनलेली आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। ही मॅगी अर्थातच एका पर्यटकाने जी आहे ती ऑर्डर दिली होती, त्या ऑर्डरनुसार मॅगी बनवली होती, मात्र ही मॅगी अर्धवटच राहिलेली आहे। ही मॅगी देखील इथे एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आपल्याला इथे पाहायला मिळते। दोघांची ऑर्डर होती, दोन पर्यटकांनी ही मॅगी मागवली होती, मात्र मॅगी खाण्यापूर्वीच इथे अतिरेकी हल्ला जो आहे तो सुरू झालेला आहे। संपूर्ण स्वयंपाकघर देखील इथे खूप पडझड जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। गोळीबार झाला तेव्हा याच गेटमधून पर्यटकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण गेट खूपच लहान असल्यानं एकाच वेळी सर्वांना त्यातून बाहेर पडता आलं नाही। याच प्रवेशद्वाराजवळ देखील अनेक जे पर्यटक होते त्यांना मारण्यात आलेलं आहे, कारण जे पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी या गेटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, प्रयत्न करत असतानाच अतिरेक्यांनी या पळणाऱ्या जीव वाचवण्यासाठी पळ काढणाऱ्या पर्यटकांवरती देखील अंधाधुंद गोळीबार केलेला आपण इथे बघू शकतो। इथे अनेक पर्यटक पडले होते, त्यांचे रक्ताचे डाग जे आहेत ते देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे पाहू शकतो दोन ठिकाणी इथे रक्ताचे डाग जे आहेत पर्यटकांचे ते इथे सुकलेले आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय हृदयद्रावक असं चित्र जे आहे ते पुन्हा इथे आपल्याला पाहायला मिळतं। हा एक छोटासा गेट आहे आणि याच गेटमधून अनेक पर्यटक आपला जीव वाचवण्यासाठी इथून बाहेर पडण्याचा मार्ग पाहत होते। गेटच्या बाजूलाच असलेल्या जंगलातूनही पर्यटकांवरती गोळ्या झाडल्या गेल्या होत्या। वरच्या बाजूला बघितलं तर या बाजूने देखील मोठ्या प्रमाणात गोळीबार जो आहे तो झाला होता। जवळपास 40 मिनिटं हे सर्व गोळीबार जो आहे तो इथे सुरू होता। पर्यटक जे आहे ते सैरावैरा पळत होते, आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते। आपण समोर इथे पाहू शकतो खुर्च्या ज्या आहेत त्या अद्यापही पडलेल्या पाहायला मिळतात। हा ग्राउंड झिरो आहे, खुर्च्या पडलेल्या आहेत, जिथे पळापळ झाली होती तो हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये आपण इथे पाहू शकतो सर्व अस्तव्यस्त पडलेले आहेत ठिकाण आणि याच ठिकाणी पर्यटक जे आहे ते थांबले होते, इथे पर्यटन करत होते, मात्र त्यावेळेला अचानक गोळीबार सुरू झाला। हजारो पर्यटकांच्या गर्दीत आलेले दहशतवादी कुणाला ओळखूच आले नव्हते। जे अतिरेकी आले होते ते अतिरेकी एक खाकी रंगाचा जो आहे गणवेश तो घालून आले होते आणि सर्वच जवळपास अतिरेक्यांच्या डोक्याला एक गोप्रो कॅमेरा जो आहे तो असल्याचं साक्षीदार असलेले जे पर्यटक आहेत ते सांगतात। जे इथे नरसंहार घडलेला आहे त्याचं सर्व गोप्रो कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या अतिरेक्यांनी शूटिंग देखील केलं होतं। दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि गोळ्या झाडल्या। पर्यटकांचं सांडलेलं रक्त आजही इथे दिसतंय। तर आपण इथे पाहत असाल इथे जमिनीवरती आजही रक्ताचे डाग जे आहेत ते आपल्याला इथे पाहायला मिळतात। इथे एका पर्यटकाचं पार्थिव जे आहे ते पडलं होतं, त्याला गोळी लागली होती आणि गोळी लागल्यानंतर त्याच्या शरीरातून जो रक्तस्राव झालेला आहे तो रक्तस्राव इथे मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि हे रक्त आहे आपल्या भारतीय पर्यटकाचं, ज्याच्यामुळे त्याचं प्राण जे आहेत त्यांना गमवावे लागलेले आहेत। अतिशय हृदयद्रावक असं चित्र आहे, आपल्या आप्तसोखियांचं असं रक्त सांडलेलं या जमिनीवरती पाहायला मिळतं आहे आणि हे संपूर्ण चित्र जे आहे ते सांगत आहे, आक्रोश करत आहे की आम्हाला न्याय हवाय। पहलगाम मधला हा हल्ला गेल्या 6 वर्षातला काश्मीरमधला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे आणि या हल्ल्यानं प्रत्येक भारतीय मुळापासून हादरून गेलाय। एक नंदनवन आहे, इथे आनंद घेण्यासाठी सर्वसामान्य भारतीय पर्यटक जे ते आले होते, मात्र इथे आलेल्या पर्यटकांना आपला प्राण जो आहे तो गमवावा लागलेला आहे। इथे जे पर्यटक आपल्या कुटुंबियासह आले होते त्या कुटुंबियांना आपल्या डोळ्यासमोर आपल्या आप्तसोखियांना प्राण सोडताना पाहावं लागलेलं आहे। अतिशय विदारक असं हे चित्र होतं। हे चित्र पुन्हा या भारतात पाहायला मिळू नये अशी इच्छा सर्व भारतीय व्यक्त करतात आणि या थरारक घटनेचा, या नरसंहाराचा भारतीय लष्कराने लवकरात लवकर बदला घेतला पाहिजे अशी इच्छा, अशी मागणी भारतीय लष्कराकडे प्रत्येक भारतीय करताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, वैष्णर खोरं, पहलगाम।